विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच SB ऑनलाईन अकॅडमीवर। तर आज आपण इथे तलाठी भरती पदाकरिता जो 2016 बुलढाण्याला पेपर झालेला होता तो इथे आपण बघणार आहोत। बुलढाणा जिल्ह्यामधील जो पेपर झालेला आहे तो इथे आपण अभ्यासणार आहोत। तर यामध्ये आपण फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धिमत्ता इथे पेपर विश्लेषण बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे टेलिग्राम चॅनल लिंक दिसेल, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून कोणतीही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर पाहूया आजचा पहिला प्रश्न काय आहे। आता यामधील बघा, गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे आहे। तर RPNL HFDB ZXVT VTPR। तर यामध्ये बघा, तर लक्ष दिलंय तर RP त्यानंतर NL R नंतर +2 केलेत म्हणजे P आला, P नंतर -2 केलेत तर P येईल, P -2 केले तर N येईल, N -2 केले तर L ही संख्या येईल। त्याच पद्धतीनं कोणतं यामधील चुकीचं राहणार आहे, पद कोणते चुकीचं असणार आहे ते ओळखायचं होतं। H पण त्याच पद्धतीने केलं आहे, -2 केले तर F आला, F पासून -2 केले तर D आला, D पासून -2 केले तर B हे अक्षर आले। त्यानंतर तिसरं ऑप्शन पाहूया, Z -2 तर X -2 तर V -2 तर काय येणार आहे ते T। तर आपण चौथा ऑप्शन पहा, चौथा ऑप्शन काय दिलेला आहे, V T P आणि R। तर इथे बघा काय केलेलं आहे, V -2 केले तर T हे अक्षर आलं, T -4 केले तर P हे अक्षर आलं, पुन्हा P +2 केले तर R हे अक्षर आलं। म्हणजेच काय, तर बाकीच्या ऑप्शनमध्ये -2 अशी सिरीज यूज केली होती, -2 परंतु ऑप्शन नंबर 4 मध्ये -2 त्यानंतर -4 आणि +2 अशी सिरीज यूज केली आहे, म्हणून इथे ऑप्शन नंबर 4 हे रॉंग असणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया, गटात न बसणारे पद कोणते, 0.0064 0.1296 0.0625 0.2401। तर पहा इथे जर आपण विचार केला तर आपण जर इथे विचार केला तर 0.04 हा 4चा काय तिसरा घात येतो, 4चा तिसरा घात 64 येतो, बरोबर। त्यानंतर बघा इथे 1296 दिलेला आहे, तर 1296 हा 6चा चौथा घात आहे, 6चा चौथा घात आहे। त्यानंतर 0.0625 हा 5चा चौथा घात आहे, 5चा हा चौथा घात आहे। त्यानंतर बघा 2401 हा जो आहे हा 7चा चौथा घात आहे, परंतु 0.00064 हा काय आहे, हा 4चा तिसरा घात दिलेला आहे, म्हणून इथे काय आहे, विसंगत घटक राहणार आहे, ऑप्शन नंबर 1। त्यानंतर बघा 14 फेब्रुवारी 2016 ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस होतात। यामध्ये आपल्याला बघा 2016 हे काय आहे, लीप वर्ष आहे, तर यामध्ये काय करायचं आहे, लीप वर्षामध्ये एकूण 29 दिवस असतात, तर 29 वजा जर 14 केले तर राहिले किती, 16 दिवस। इथे 16, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 16 फेब्रुवारी महिन्यामधील 16 दिवस, तसेच बघा इथे 16 दिवस फेब्रुवारीतले, त्यानंतर मार्च मधले येतील 31, एप्रिल मध्ये येतील 30, त्यानंतर मे मधले येतील इथे 31, त्यानंतर जून मध्ये येतील 30 आणि जुलैची किती घ्यायची आहेत, 10। जर आपण इथे बेरीज केली तर बघा याची बेरीज किती येते, एकूण 148 बेरीज येईल। तर प्रश्न असा होता की 14 फेब्रुवारी 2016 ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस होतात। तर एकूण किती दिवस होतील, इथे एकूण दिवस होतील, ऑप्शन नंबर 2 148। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, जर NAME बरोबर 16.5 तर TAME बरोबर किती। जर
NAME बरोबर 16.5 तर TAME बरोबर किती. तर आपण इथे एक विचार केला तर बघा इथे काय होणार आहे, जर याच्या ABCD नुसार क्रमांक घेतले तर N येईल इथे 14व्या क्रमांकावर, A येईल इथे पहिल्या क्रमांकावर, M येईल इथे 13व्या क्रमांकावर आणि E येईल इथे 5व्या क्रमांकावर. यांची सर्वांची बेरीज जर केली तर यांची बेरीज बघा, यांची बेरीज किती येते, एकूण 33 बेरीज येईल आणि भागाकारात आपल्याला 2 करायचे आहेत. तर इथं भाग दिला तर भाग बघा इथे किती यायचा आहे ते बे एक बे सक 12, त्यानंतर एक उरेल बेपंच 10, 16.5चा इथं भाग जाणार आहे. म्हणजेच बघा इथे काय केलेलं आहे, NAME बरोबर किती 16.5 तर TAME बरोबर काय होणार आहे. तर इथे काय होणार आहे बघा, T बरोबर किती 20 येईल, A बरोबर येईल इथे 1, M बरोबर येईल इथे 13 आणि E बरोबर येईल इथे 5. जर याची बेरीज केली तर याची बेरीज होईल एकूण 39. भागाकारात काय करायचे आहे, 2 करायचे आहेत, बे एक बे, त्यानंतर 9 18 19 पुन्हा एक उरला म्हणजे इथे किती बेपंचचा भाग जाईल म्हणजे 19.5चा भाग काय इथे येणार आहे. तर मग याचा आन्सर काय होणार आहे 19.5. ऑप्शन नंबर 2 ही इथे उत्तर बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा, OCQPDRQES त्यासमोरील आपल्याला अक्षर इथे काढायची आहे. तर बघा इथे O प्लस 1 केलात म्हणजे P येईल, त्यानंतर C प्लस 1 केलाय तर D हे अक्षर येईल, त्यानंतर बघा Q प्लस 1 केला तर R हे अक्षर होईल. तर बघा इथं कोणतं अक्षर झालं, PDR हे इथे अक्षरे तयार झाली. त्याच पद्धतीने QES आणि त्यासमोरील अक्षर काय होणार आहे ते काढायचं आहे. तर बघा इथे Q प्लस 1 केला तर इथे येईल R, Q प्लस 1 केला तर R येईल, त्यानंतर E प्लस 1 करायचं आहे म्हणजेच काय होईल इथे F आणि S प्लस 1 करायचं आहे म्हणजे इथे येईल T. म्हणजे काय होणार आहे R F आणि T, R F आणि T इथं तुमचं उत्तर बनेल म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे बरोबर राहणार आहे. त्यानंतर बघा इथे एका रांगेतील अनिलचा शेवटून 8 आहे, त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत, एकूण रांगेत किती मुले आहेत हे सांगायचं आहे. तर आपण एक लाईन घेऊया, ठीक आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे की अनिल हा शेवटून 8वा आहे, शेवटून काय हा 8वा आहे. तर बघा इथे आपण जर इथे 8 जर हे घेतलेत 8वा आहे असं म्हटलेलं आहे, तर बघा इथे काय होणार आहे, इथे म्हटलेलं आहे की अनिल हा शेवटून 8वा आहे, अनिल हा काय आहे शेवटून 8वा आहे आणि सुरुवातीपासून तर याच रांगेत सुनील सुरुवातीपासून हा 16वा आहे, सुरुवातीपासून हा 16वा आहे आणि अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. अनिल काय हा सुनीलच्या अगोदर आहे म्हणजे 3ऱ्या स्थानावर काय इथे अनिल आहे असं म्हटलेलं आहे. तर बघा आपण जर इथे 3ऱ्या स्थानावर अनिलला पकडले तर सुनीलला जर आपण अनिलच्या मागे पकडले अनिलच्या मागे जर आपण सुनीलला पकडले तर सुनील कितव्या क्रमांकावर आहे 3ऱ्या क्रमांकावर आहे असं म्हटलेलं आहे आणि सुरुवातीपासून तो 16व्या क्रमांकावर आहे, बरोबर. तर मग इथे बघा इथे काय म्हटलेलं आहे, एकदा अनिलला काउंट केलेला आहे, एकदा सुनीलला पण काउंट केलेलं आहे, ठीक आहे. तर बघा 16 अधिक 8 किती होतील, एकूण होतील इथे 24, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा आणखीन काय म्हटलेलं आहे इथे, एकदा सुनीलला 8वा पकडला आहे, अनिलला 8वा पकडला आहे आणि सुनीलला 16वा पकडलेला आहे आणि यामध्ये यांची काय जर आपण बेरीज केली बघा किती झालेत, सुनील पासून अनिल हा काय 3ऱ्या क्रमांकावर आहे ते 3 आणि 1 अनिल हा किती झालेत एकूण 4 होतील. तर एकूण आधी झाले होते आपल्या जवळ 24 आणि हे 4 जर आपण यामधून वजा केले तर किती राहतील इथे 20. तर याचं उत्तर बनेल ऑप्शन नंबर 1, 20 हे उत्तर बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. खालील मालिकेतील चुकीचे पद कोणते
11, 18, 31, 42, 49. 11, 18, 31, 42 आणि 59. सॉरी 49 म्हटले, 59. तर बघा इथे नेमकं काय होणार आहे. तर 11 आणि 18 मधील जर आपण फरक बघितला, 18 आणि 11 मधील जर आपण इथे फरक बघितला तर फरक कितीचा येणार आहे, इथे 59चा फरक येणार आहे. त्यानंतर 42 आणि 59 मधला फरक जर बघितला तर इथे 17चा फरक येणार आहे. तर ह्या कोणत्या मूळ संख्या आहेत, तर आपण जर इथे 18 अधिक 11 केलेत म्हणजे 7च्या समोरील संख्या मूळ संख्या घेतली 11, तर किती होणार आहे, इथे 29 संख्या हे होणार आहे. इथे किती दिले आहे, 31 ही संख्या दिलेली आहे, बरोबर, 31 ही संख्या दिलेली आहे. त्यानंतर जर आपण इथे 29 ही संख्या घेतली तर त्यासमोरील संख्येमध्ये म्हणजे 13 जर आपण ॲड केले तर समोरची संख्या निघेल 42 आणि 42 मध्ये पुन्हा इथे 17 ॲड केले तर पुढची संख्या निघेल 59. ठीक आहे, 59 ही संख्या निघेल. म्हणजे इथं ऑडमॅन आउट का राहणार आहे, तर 31 ही संख्या ऑडमॅन आउट राहणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे इथे चुकीचं पद असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑफ सर्व्हिस या शब्दामध्ये 2 वेळा आलेले अक्षर किती आहे, तर 2 वेळा आलेले अक्षर किती आहेत, तर बघा इथे आपण पाहूया. एस हा 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर ई बघा इथे एकूण 4 वेळा आलेला आहे ई. त्यानंतर यल बघा इथे 2 वेळा आलेला आहे. एस 2 वेळा, ई आलेला आहे 4 वेळा. त्यानंतर यल आलेला आहे इथे 2 वेळा. त्यानंतर बघा इथे ओ आलेला आहे इथे 2 वेळा. ओ पण इथे आलेला आहे 2 वेळा. त्यानंतर एकूण अक्षरे किती झालेत, 5 झालेली आहेत. एकूण अक्षरे ही 5 झालेली आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथे प्रश्न थोडा दुसरा पाहिजे होता, तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. गटात बसणारे पद कोणते हे विचारलेलं आहे. गटात बसणारे पद कोणते हे विचारलेले आहेत. जर विचार केला तर बघा इथे आपण पाहूया जी के आय. तर बघा इथे जी आणि के मध्ये एकूण 4चा फरक आहे, म्हणजे +4 केलेले आहेत. आणि के आणि आय मध्ये इथे -2चा फरक आहे. ठीक आहे, के पासून -2 केले तर आय हे अक्षर येईल. त्यानंतर बघा दुसरं जे ऑप्शन आहे सी हे दिलेलं आहे, म्हणजे इथे पण 4चा फरक आहे आणि ई -2 केले तर सी हे अक्षर येईल. त्यानंतरचा पुढील जे अक्षर गट दिलेला आहे तो दिलेला आहे एम, क्यू आणि ओ. तर हे सुद्धा अशाच पद्धतीने सोडवलेलं आहे. बघा एम म्हणजे +4 केलेत आणि क्यू पासून -2 केलेत तर ओ हे अक्षर येईल. त्यानंतरचा पुढचं यामध्ये कोणतं अक्षर बसणार आहे ते पाहायचं होतं. कोणतं अक्षर गट इथे बसणार होता, तर आय पासून जर किती 4 अक्षर करायचे आहेत, तर आय पासून 4 अक्षरे ॲड केले तर यम हे अक्षर येईल. ठीक आहे, म्हणजे 9व्या क्रमांकावर येतो इथे आय. आय +4 केले तर किती होतील इथे, सॉरी 9 + 4 केले तर 13 होतील. इथे आय +4 करायचे आहे, म्हणजे आय ह्या 9व्या क्रमांकावर येतो तर यम हा 13व्या क्रमांकावर येतो. तर बघा 9 + 4 केले तर किती होतील, 13 होतील आणि 13व्या क्रमांकावर येतो इथे यम. आणि यम पासून -2 केले तर कोणतं अक्षर भेटेल आपल्याला, के हे अक्षर भेटेल. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे इथे बरोबर असणार आहे. म्हणजे गटात बसणारे पद कोणते ते ओळखायचं होतं, तर इथे काय बसणार आहे, IMK हे अक्षर इथे बसणार होते. तर पुढील प्रश्न आहे, युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किलोमीटर जातो, तेथून तो पूर्वेस 4 किलोमीटर जातो, तेथून तो दक्षिणेस 8 किलोमीटर जातो, तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे. शेवटी युवराज हा त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे. तर आपण इथे बघितलं तर बघा युवराज हा घरापासून उत्तरेला जाते. म्हणजे घर जर आपण इथे पकडलं बघा, घराचा पॉईंट आपण इथे देऊयात आणि घरापासून तो उत्तरेला 5 किलोमीटर गेला आणि त्यानंतर तो तिथून पूर्वेस 4 किलोमीटर गेला. पुन्हा तो शेवटी तेथून तो दक्षिणेस 8 किलोमीटर गेला. दक्षिणेस किती, 8 किलोमीटर गेला. तर शेवटी तो काय आहे, युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे.
युवराज हा त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? तर युवराज हा कोणत्या दिशेला असेल तर बघा याच्या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? आग्नेय दिशेला. बघा ही उत्तर दिशा, खालची दक्षिण, हे ईशान्य आणि ही आग्नेय, पुन्हा इथे पूर्व दिशा येईल, ही पूर्व दिशा आणि इथे ईशान्य ही आग्नेय आणि ही असेल पश्चिम दिशा, वायव्य आणि हे नैऋत्य. तर तो आता कोणत्या दिशेला असेल? त्याच्या घरापासून, त्याचं घर इथे होते तर त्या घरापासून तो इथे आहे म्हणजे आग्नेय दिशेला तो असेल. या प्रश्नाचं उत्तर होईल आग्नेय दिशा. त्यानंतर म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं बरोबर आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया इथे. TZL 527 ची आरशातील प्रतिमा कोणती? आरशातील प्रतिमा आपल्याला इथं ओळखायची आहे. तर बघा इथे आरशातील प्रतिमा कशा पद्धतीनं बनणार आहे? तर TZL 527 दिलेला आहे. जर आपण विचार केला तर बघा काय दिलेलं होतं? TLZ 527. इथे जर आरसा ठेवला या साईडला तर बघा इथे आधी जे जवळचे अंक आहेत ते जवळच लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, जवळचे अंक हे जवळच लिहून घ्यायचे आहेत. तर 7 हा अशा पद्धतीनं दिसेल. त्यानंतर तुम्हाला 2 जो आहे तो 2 अशा पद्धतीनं दिसेल, 2 हा अशा पद्धतीनं दिसेल. त्यानंतर 5 हा तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल, उलटा क्रमांक आपल्याला दिसेल तो. आणि त्यानंतर यल हा या तोंडाचा दिसेल. पुन्हा इथे झेड पण तुम्हाला इथे झेड पण तुम्हाला या तोंडाचा दिसेल आणि टी जसा आहे तसाच दिसेल. तर अशा पद्धतीची कुठे इमेज आहे? तर ऑप्शन नंबर इथे आपण पाहू शकतो. ऑप्शन नंबर आहे इथे, तुम्ही पाहू शकता इथे ऑप्शनच दिलेले नाही आहे. जे जवळची आरशाजवळची जी वस्तू आहे ते आरशाजवळच तुम्हाला दिसायला पाहिजे होती, परंतु इथे तुम्हाला ती दिसत नाही आहे. जर आपण आरसा असा या पद्धतीनं ठेवला तर इथे TZL त्यानंतर येईल 527. तर 7 हा आरशाजवळ समोरासमोर म्हणजे जवळच दिसायला पाहिजे. 5ची इमेज जे बनेल तुमची ती तुमची अशा पद्धतीची बनायला पाहिजे होती. ठीक आहे, तर बघा इथे तुम्हाला दिसत नाही आहे. ठीक आहे, 2 येईल, 7 नंतर 2 येईल आणि 2 नंतर येईल इथे 5. तर ही इमेज तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये नाही आहे. त्यानंतर बघा संबंधित प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल हे ओळखायचे आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद? तर बघा इथे ABLM दिलेला आहे, म्हणजेच ए पासून +11 केले तर यम हे अक्षर येईल. त्यानंतर यल हे अक्षर येईल आणि बी पासून +11 केलेत तर इथे यल हे अक्षर येईल. ठीक आहे, तर बघा त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इथे झेड आणि वाय साठी कोणते अक्षर बनतील. झेड आणि वाय साठी जर आपण विचार केला तर इथे तर झेड +11 केले तर इथे येईल यल आणि वाय +11 केले तर इथे येईल ओ. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, गटात बसणारे पद कोणते? 437, 667, 391. तर 171, 119, 851, 145 यामध्ये आपल्याला गटात बसणारे पद ओळखायचे आहे. तर बघा इथे जर आपण विचार केला तर इथे 437, 667 आणि 391 याला 23 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ह्या सर्व काय आहेत? 23 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. पर्यायपैकी 851 ला 23 ने निशेष भाग जातो. ठीक आहे, तर बघा जे यामध्ये पर्याय ह्या जे तिन्ही संख्या आहे ह्या 23 ने भाग जाणारे आहेत. तर खालची संख्या पण आपल्याला एक अशी निवडायची होती की त्याला निशेष भाग जाणार होतो, तो पण 23 न. तर अशी संख्या कोणती असेल? तर अशी संख्या असेल ऑप्शन नंबर 3 ची. त्यानंतरची पुढची प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न पहा 5
5 नद्यांपैकी ब ही ई पेक्षा लांबीने कमी तर क पेक्षा जास्त आहे. ड ही सर्वात लांब नदी आहे. अ ही ई पेक्षा कमी पण ब पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे. तर लांबीच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या? तर ब ही ई पेक्षा लांबीने कमी आहे. ब ही ई पेक्षा लांबीने कमी आहे. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क पेक्षा जास्त तर क पेक्षा जास्त आहे. तर ड ही सर्वात लांब नदी आहे. ड काय ही सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर अ ही ई पेक्षा कमी पण अपेक्षा काय आहे, थोडी जास्त लांबीची आहे. म्हणजे अ ही ई पेक्षा काय आहे, कमी, म्हणजे ई ही ड पेक्षा थोडी लहान येईल परंतु अ पेक्षा काय थोडी मोठी येईल. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, पण ब पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे. म्हणजे ब अ पेक्षा पण छोटी असेल. ही ड असेल, ही ई असेल, हे अ असेल आणि हे असेल ब. त्यानंतर काय म्हटले आहे, तर लांबीचा चढता क्रम कोणता? आता एकच राहिले तो म्हणजे क. तर क ही लांबी ही सगळ्यात लहान असेल. तर आपला क्रम काय बनेल, ड ई अ ब क. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला एक हे उत्तर देता येईल. तर काय म्हटलेलं आहे, पेक्षा थोड्या जास्त लांबीचा आहे. तर लांबीच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या? चढत्या क्रमाने विचारलाय. तर चढता क्रम जर पाहिला तर ऑप्शन नंबर 4 येईल आणि उतरता क्रम पाहिला तर ऑप्शन नंबर 1 हे उत्तर येईल. चढता क्रम तर बघा, पहिला क येईल, मग अ येईल, मग येईल इथे क ब अ आणि ई आणि ड. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या अंकमालिकेत 4 नंतर लगेच 7 आणि पण 4 पूर्वी लगेच 9 आहे. 9 नाही असे किती वेळा झाले आहे? असे किती वेळा झालेले आहे? तर पाहूया आपण इथे 1, त्यानंतर पहा इथे इथे 2, त्यानंतर इथे आहे 4 आणि इथे आहे 5. ठीक आहे. 9 नंतर काय म्हटलेलं आहे, लगेच दिलेल्या अंकमालिकेत 4 नंतर लगेच 7 आणि पण आहे, पण 4 नंतर लगेच 9 नाही अशा संख्या आपल्याला ओळखायच्या होत्या. तर बघा इथे, तर असं किती वेळा होत आहे, इथे पण आहे. ठीक आहे. तर इथे 4 नंतर 7 आहे, परंतु इथे म्हटलेलं होतं आपल्याला की पण 4 नंतर लगेच 9 नाही असे किती वेळा झाले आहे. लगेच 9 आपल्याला इथे पाहिजे नाही. तर असं किती वेळा झालेलं आहे, तर असं फक्त आणि फक्त 4च वेळा इथे झालेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे इथे बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण इथे पाहूया. पुढचा प्रश्न बघा, अक्षर लयबद्ध मांडणी पूर्ण करायची आहे. तर इथे एकूण अक्षर आपल्याला मोजून घ्यायची आहे. एकूण अक्षर किती आहेत? तर बघा, इथे रिकाम्या जागा तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं बरोबर तुम्हाला हे करून देते. तर एकूण अक्षरे इथे मोजायची आहेत. तर इथे अक्षर बघा, एकूण इथे अक्षर आहेत 18. जर आपण इथे 18 जर 6 गुणेला 3 गेले, 18 होतील, म्हणजे 3 3चा एक घट बनेल. तर बघा इथे उत्तर काय बनेल तुमचं. पहिल्या गटामध्ये जर आपण बघितलं, शेवटच्या गटामध्ये यम नंतर एन आलेला आहे, म्हणजे इथे पण एन येईल. त्यानंतर पी नंतर इथे आलेला आहे यम. पी नंतर बघा लगेच एम आलेला आहे, म्हणजे मग इथे सुद्धा यम येईल. त्यानंतर पी नंतर बघा इथे पी एन आलेला आहे, पी एन आलेला आहे. तर मग इथे काय बनेल आपलं उत्तर, तर इथे बनेल तुमचं पी. ठीक आहे, इथे बनेल तुमचं पी. त्यानंतर बघा, त्यानंतर यम एन दिलेला आहे, तर यम एन दिलेला आहे, तर इथे येईल पी. इथे सुद्धा पी येणार आहे. तर पुन्हा तर अशा पद्धतीनं बघा तुमचं उत्तर काय बनेल. तुमचं उत्तर बनेल एन एम पी डबल एन. एन एम पी डबल एन. एन एम पी डबल एन अशा पद्धतीचं तुमचं उत्तर इथे बनायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे इथे पर्याय बरोबर असणार आहे. ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, PAC 931चे जलप्रतिबिंब कोणते असेल? तर याचं उत्तर बघा कोणतं येणार आहे. याचं उत्तर बनेल PAC 931. तर याचं उत्तर बनेल ऑप्शन नंबर 1.
ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, अंजनीपेक्षा बबिता 7 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयाची बेरीज हे 17 वर्ष आहे. तर अंजनीचे वय किती? अंजनीचे वय किती? तर बघा, अंजनीपेक्षा बबिता ही 7 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज ही 17 वर्ष आहे. त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. त्या ट्रिक्सनुसार जर आपण उत्तर काढलं, 17 अधिक 7 किती होतील इथे? 17 अधिक 7 बरोबर होतील 24. 24 भागाकारात 2 करायचे आहे, तर 12 हे उत्तर येईल. तर अंजनीचे वय किती? तर अंजनीचे वय, आता बघा, एकीचं वय निघालं 12 वर्ष. आता दुसरीचं वय जर आपण इथं काढलं, तर बघा, 17 वजा 7 करायचे आहेत, भागाकारात 2 करायचे आहेत, म्हणजे 10 भागाकारात 2. तर बेकबे बेपंच 10. एकाचं वय 12 वर्ष निघेल, एकाचं वय 17 वर्ष निघेल. तर प्रश्नामध्ये विचारलं होतं की अंजनीपेक्षा बबिता ही 7 वर्षांनी लहान आहे आणि दोघींच्या वयाची बेरीज ही 17 वर्ष आहे. तर अंजनीचे वय किती? तर बघा, इथे 12 वर्ष एकीचं वय निघालं होतं, एकीचं वय निघालं होतं 5 वर्ष. तर 5 आणि 12 मध्ये जर फरक बघितला तर इथे 7 वर्षाचं येईल, म्हणजे 12ची कोण असेल? अंजनी असेल. तर ऑप्शन नंबर इथे अंजनीपेक्षा बबिता 7 वर्षांनी लहान आहे. तर दोघींच्या वयाची बेरीज ही 17 वर्ष आहे. अंजनीचे वय किती? तर इथे अंजनीचे वय किती यायला पाहिजे? तर 12 वर्ष हे उत्तर यायला पाहिजे, परंतु इथे पर्याय दिलेला नाही आहे. ठीक आहे, पर्याय हे दिलेला नाही आहे. जर बबिताचं वय बघितलं तर इथं 5 वर्ष येणार होतं. त्यानंतरचं 34, 91, 23 काय? तर बघा, इथे काय केलेलं आहे? इथे केलेलं आहे 3चा घन घेतलेला आहे. एकूण किती होईल 3चा घन? तर 27. 4चा घन होईल इथे 64. याची जर आपण बेरीज केली तर बेरीज इथे येईल एकूण 91. यांची बेरीज किती येईल? इथे 91 बेरीज येईल. त्यानंतर बघा, 2चा घन होईल इथे 4, 8. 2चा घन होईल 8 आणि 3चा घन होईल इथे 27. यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज किती होणार आहे? इथे बघा, 8 आणि 7 15, 15 5 हातचाला 1, म्हणजे 35 ही बेरीज येणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर इथे बरोबर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.